हॅलो एव्हरीवन. तर आपण 12th फिजिक्समध्ये रोटेशनल डायनामिक्समध्ये आपण काय करतो, वर्टिकल सर्क्युलर मोशन लर्न करतो. ठीक आहे. तर मागच्या प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण काय केलं की फर्स्ट केस स्टडी केलेला आहे. कोणता? तर मी थोडंसं समराइज मध्ये करून तुम्हाला ठेवलं, जेणेकरून सेकंड केसची स्टडी करताना डिफरन्स काय हे लक्षात येईल. ठीक आहे. तर फर्स्ट काय होती केस, मास टाईड टू स्ट्रिंग. आता बघा, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन म्हणजे काय, आपण टेबल फॅन सर्क्युलर मोशन मध्ये असतो, जो टेबलवर ठेवला जातो तो सर्क्युलर असा होतो, राईट. तर त्या वेचे सर्क्युलर मोशन काय करतो आपण, स्टडी करतो. तर फर्स्ट केस मध्ये काय केलं होतं, बॉब जो आहे स्ट्रिंगला आपण एक बांधून काय केलं, आपण सर्क्युलर मोशन हे केलेलं आहे, बरोबर आहे. इथं आपल्याला सर्क्युलर मोशन जो काही व्हर्टिकल मिळतोय, त्यामध्ये आपण जो काही बॉब आहे टाईड केला स्ट्रिंगला. ठीक आहे. तर या सर्क्युलर मोशन मध्ये कशा पद्धतीनं फोर्स ऍक्ट होतोय, कुठे आपल्याला वेलॉसिटी किती मिनिमम ठेवल्यावर आपल्याला सर्क्युलर मोशन व्हर्टिकल मिळतं, हे आपण स्टडी केलं होतं. ठीक आहे. तर आपण 4 पॉइंटचा बेसिक स्टडी केला होता. अप्पर पॉइंट, लोएस्ट पॉइंट आणि मिडलच्या पॉइंट्स बद्दल आपण एवढं काही बोललो नव्हतं, बिकॉज क्वेश्चन जो आहे तुम्हाला हा अप्पर आणि लोएस्टला येणार आहे. मिडलचे काय आहे, दोघेही सेम येणार का, तर टुवर्ड द सेंटर आहे, हॉरिझॉन्टल येणार, त्यामुळे त्यांचं दोघांचं वेलॉसिटी जे येणार आहे ते सेम येणार. ठीक आहे. प्रिव्हियस आपण व्हिडिओ मध्ये हे कॅल्क्युलेट केलेलं आहे. जस्ट रिव्हिजन होईल आणि जेणेकरून सेकंड पॉइंट हा एक्झॅक्टली अजून चांगला कळेल, म्हणून आपण काय केलं, थोडं रिव्हिजन पॉइंट लिहून ठेवलेले आहे. ठीक आहे. तर आता ही वेलॉसिटी आपण मागच्या लेसन मध्ये आपण काढलेले आहेत. मिनिमम वेलॉसिटी अप्पर मोस्ट पोझिशनला आणि लोएस्ट पोझिशनला. ठीक आहे. आता इथे काय करायचं ते बघूया. याच्यामध्ये काय, मास टाईड टू रॉड. आता बघा, प्रत्येक वेळेस प्रत्येक लेसन मध्ये माझ्या खूप गोष्टी कॉमन निघणार आहेत. काय, जे काही डेरिवेशन करतोय आपण त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी हिंट आहे. जे काही तुम्ही टायटल देता त्याच्यामध्येच तुम्हाला सांगितलं की तुम्हाला काय मिळवायचंय. मग ते मिळवताना सुद्धा डायग्राम मध्ये पण त्याला कनेक्शन असतं. ठीक आहे. ह्या गोष्टी आपण डायग्रामला कनेक्ट करू शकतो की कशा पद्धतीने व्हर्टिकल सर्क्युलर मोशन होतं, कशा पद्धतीने फोर्स ऍक्ट करतो. आता वेट जो आहे डाऊनवर्ड डायरेक्शनला ऍक्ट करतो, आपल्याला माहित आहे. प्रत्येक फोर्स एकमेकांना कसा बॅलन्स करतो हा आपण प्रत्येक वेळेस बघत बघत येतोय. ठीक आहे. तर सेम इथं आहे. इथं फक्त काय चेंज केलंय, इथे स्ट्रिंग होता, इथं रॉड आहे. ठीक आहे. म्हणजे जे काही इथे आपण काय करणार, रॉड आहे, रॉडच्या समोर बॉब लावणार आणि त्याला व्हर्टिकल सर्क्युलर मोशन ऍक्ट करायला लावणार. ठीक आहे. तर याच्यामध्ये मग वेलॉसिटी किती लागते, जेणेकरून तो व्हर्टिकल सर्क्युलर मोशन कम्प्लीट करू शकेल. त्याला मग मिनिमम वेलॉसिटी किती लागते, मग आपण काढूया. इथे आता बघ, हा रॉडचा आहे. ठीक आहे. आता इथं जेव्हा आपण वेलॉसिटी काढतोय, हा जेव्हा डिस्प्लेस होणार आहे पॉइंट बी टू डी, डी टू ए, तेव्हा तो काय डिस्प्लेस होईल, तेव्हा काय होणार आहे, पोटॅन्शियल एनर्जी कायनेटिक एनर्जी कन्वर्ट होत राहणार आहे. ठीक आहे. तर आपण काय करणार, त्याचा बेस घेऊन काय करणार, कॅल्क्युलेट करणार. चल आता बघा, पोटॅन्शियल एनर्जी म्हणजे हाईट क्रिएट झाली. आता रॉड इथून इथे येणार, इथून इथे जाणार, बरोबर आहे. म्हणजे हाईट क्रिएट झाली ना, बरोबर आहे. मग हाईट काय झाली, आर, आर, 2r. ठीक आहे. तर आता काय करणार आहे, एचच्या जागी आपण काय करणार, हाईट रिप्लेस करणार 2 रेडियस, बरोबर. आणि इथे काय करणार, डिफरन्स बिटवीन, आता बॉटम आणि टॉपचं काय करणार, डिफरन्स काढणार, जेणेकरून काय मिळेल आपल्याला, वेलॉसिटी मिनिमम किती आहे ती काढता येईल. ठीक आहे. तर कायनेटिक एनर्जी ऍट अ पॉइंट बी, ऍट अ पॉइंट ए, डिफरन्स काढा. आता बघा, आपल्याला माहित आहे की काय, टुवर्ड द सेंट्रल जो सेंट्रिपिटल फोर्स आहे तो रिझल्टंट फोर्स असतो कायनेटिक एनर्जीचा, तो आपण यूज करतो. ठीक आहे. पुढे बघा, इथे व्हॅल्यूज पुट केल्या. इथं बघा, इथं हा काय होणार आहे, वेलॉसिटी जो काय आहे मिनिमम किती ठेवू शकतो आपण, 0. मॅक्सिमम किती पण ठेवू शकतो. तर जी काही लिमिट, लोवेस्ट लिमिट आहे ती आपण काय करणार, कन्सिडर करणार. इथं मग आपण 0 पुट केल्यामुळे काय होणार, हा पूर्ण पार्ट काय होणार, कॅन्सल होणार, जेणेकरून तुम्हाला काय मिळाला, बॉटमचा हाफ mv². इथं काय होणार, मास कॉमन आहे, कट. पुढे जाऊ, हा मी काय केलं, इथं थोडीशी ट्रिक वापरली. आता काय केलं मी, इथं 1/2 आहे, इथं 2 आहे, तर ह्या पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय बाय 2 केलं, जेणेकरून काय झालं, 2 2 जा 4, आणि इथे जे 2 येतो, 2 2 गेट कॅन्सल, बरोबर आहे का बघा. ठीक आहे. मग नंतर काय केलं, mv², जी आर आहे तसाच, इथे बघा स्क्वेअर रूट काढा. स्क्वेअर रूट काय मिळाला, वेलॉसिटी मिनिमम स्क्वेअर रूट ऑफ 4rg. आता याला आपण अजून एक पद्धत लिहू शकतो, 2gr. आता 4²